नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण अधिक मासातील शेवटचे 2 अध्याय पाहणार आहोत. अधिक मास अध्याय 30 व 31 आणि यासोबतच याचा मराठी भावार्थ देखील जाणून घेणार आहोत. अधिक मासामध्ये जर आपण अधिक मासाची पोथी पठण किंवा श्रवण केली तर आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते. तसेच अधिक मासाचे पुण्यफळ देखील आपल्याला प्राप्त होत असते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 30. श्री गणेशाय नमः. अकार उकार आणि मकार ऐसे रूप जयांचे सुंदर, तो गणेश ओंकार स्वरूपकार वंदन तैसी. प्रथम करू शारदा विद्येची ती देवता, भक्ती व्हावे तिला पूजिता, विद्याधन मिळे भक्ता. शारदेची या कृपेने गुरु परमात्मा परात्परू, करी जगताचा तो उद्धारू, सो कृपे जीवन तारो लावी पैलतीरा. नारद म्हणती नारायणासी, पद्धती सांगून दिनचर्याची, जी ब्राह्मणाच्या हिताची केले बहु उपकार. एक विनंती आता तुम्हास, सांगा पतिव्रतेच्या खुनास, आणि पतिव्रतेच्या त्या धर्मास जे का असे शास्त्रोक्त. तो नारायण ऋषी नारदासी, एक म्हणती पतिव्रतेच्या खुनासी, लक्षणे पतिव्रतेची कैसी, वदली आहे शास्त्रात. पूज्य देवा परी पतीला मानतो, त्याला तो कसाही असला तरी आपला पती जिला आहे देवा समान पती. आज्ञेची करी पालन, कदापि न करी उल्लंघन, पतीसी न बोले उलटून, मनास ना दुखविते. पती देवाप्रती भक्ती यावरची कर्मे आधारिती, ती जी असे करते तत्पर सेवा भावाने. जेवढे द्रव्य दिले पतीने, हात राखून ती खर्चणे, हातचे काहीतरी राखणे, दानधर्मा कारणे. सासू सासरे धीर जावा, यांचा उचित आदर करावा, कधी न दुखावे कोणा जीवा, सेवा त्यांची करावी. गृहस्थाच्या या दानधर्मास, जे राखी द्रव्य पदरास, अपव्यय न करी अव्याहत धरिती कोणत्या गोष्टींचा. जेणे पतीच्या मनास संतोष होईल, यशाची करी वर्तनास, तीच पतिव्रता जाना खास, शास्त्र सांगे या खुना. अशाच येता श्री लागून 3 दिवसांचे पाळावे बंधन, 4थ्या दिनी सुस्नात होऊन मग करावे व्यवहार. 4थ्या दिवशी न्हावे, सूर्यदेवांचे दर्शन घ्यावे, पंचगव्य किंवा गोमूत्र सेवावे, देह शुद्ध करावावया. ईर्ष्या गर्व आणि मत्सर न करावा कोणाचा तिरस्कार, सर्वांचा उचित स्वागत सत्कार करावा पतिव्रतेने. गृहदक्ष तिने सदा असावे, अतिथी धर्माचे पालन करावे, गृहकलह न घडू द्यावे आपल्या कारणे कदापि. परपुरुषाकडे पाहता नाही, जी कशास भुलत नाही, सदा आज्ञेत जी राही आपल्या एका पतीच्या. जे पतीस प्रीत व्हावे, ऐसे आचरणी मन रमावे, सर्वस्व जिने ओवळावे पती चरणावरून या. ज्या गोष्टी जे का वर्तन प्रिय आपल्या पती लागून, त्याचीच करी जी आचरण, तीच खरी पतिव्रता. पतिव्रता जी धन्य नारी, जी कलह न करी संसारी, परपुरुषापासून राही दुरी, कधी न भुले कोणासी. जरी ताड न करील भरतार, तरी ती वार्ता न बाहेर मुख वाटे, इच्छात ती येणार, तीच खरी पतिव्रता. पतीची आज्ञा पालन करून जी सुखावी, त्याचे मन सदा राखी समाधान आपले आणि पतीचे. निघाला असता पती बाहेर, का कोठून विचारणार, कधी न त्यासी टोकणार बाहेर जे जाताना. पती बाहेरून येता सन्मुख, स्वागताती जाणावी खरी पतिव्रता, वंदनीय जी सकला. आता नारदा, पतिव्रतेस बंधन कशाचे, करावे लागे आचरण कोणत्या गोष्टीचे, पतिव्रतेने न कराव्या त्या ऐक. पतीची आज्ञा मोडू नये, शब्द त्याचा डावलू नये, परवानगीशिवाय जाऊ नये त्याच्या तिने कोठेही. पती निजल्यावरी निजावे, तो उठण्याआधी उठावे, गृहकर्तव्ये चोख करावे, सेवाव्रत सोडू नये. उखळ मुसळ वा पाट्यावरती जाते किंवा त्या वरवंट्यावरी, कधीही दाराच्या उंबरट्यावरी पतिव्रतेने बसू नये. पतिव्रतेचे असे धर्माचरण, देही महानता मिळून ती वंदनीय होऊन ठरे पूजनीय सदा. ज्या थोर पतिव्रता नारी, त्यांच्या पुण्याची बरोबरी अन्य कशाचीही खरी होत नाही, हे जाणा नारदा. पती सेवा जैसी पुण्य देतसे, पतिव्रतेसी सेवेचे उल्लंघन तिजसी नेही नरकाप्रती. पतीची आज्ञा मोडत असे, जी मनमानी करत असे, हट्टाने जी वागत असे, ती जात असे नरकात. जी पतीवरी क्रोध करते, ती कुत्रीच्या जन्मास जाते, पतीस सोडून मिष्टान्न खाते, उलूक येऊन तिला लाभते तिच्या पुढील जन्मात. जी सोपतीस करी दूर, दुसऱ्याची सेज करणार, ती पापीनी भोगणार सुकर जन्म तो पुढे. जी पती सोबत वाद करते, मीच खरी अशी वादते, ती पुढील जन्मी होत असे मुक वाचा विहीन. पतिव्रतेचे योग्य वर्तन, जिच्या न घडे हातून, ती नाना दुःखे दारुण भोग तसे जन्मोजन्मी. या कारणेच पतिव्रतेने कधी न बंधन उल्लंघणे, कायम हे ध्यानी ठेवणे लागे सोहितात. अधर्माचे घडता आचरण, स्त्रियांचे होते अधपतन, ते दुर्भाग्य पत्री बांधून घेऊ नये रे कोणी.
जी स्त्री स्वधर्माचे पालन करते ती जगी श्रेष्ठ ठरते. जगद्वंदे तीच होते, लौकिक तिचा वाढतो यशा. ज्या आदर्श पतिव्रता मागे झाल्या जगता, त्यांची वेदशास्त्री महानता वर्णितात गौरवाने. स्त्रीचे व्हावया पूर्ण कल्याण, जन्मसार्थक व्हावे म्हणून तिने करावे लागे धर्माचरण सदैव एकनिष्ठेने. जैसा गरुडी सर्पबिळात हात घालून बाहेर काढतो, तशी पतिव्रता स्वपतीस रक्षी यमापासून या. पत्नीचे पती हेच दैवत, पतीमुळे वैभव होई प्राप्त, पती चरणाशी तीर्थ समस्त लाभती पतिव्रतेला. पतीपासून संतान प्राप्ती, त्याच्याच कृपेने धनसंपत्ती, इह परलोकी सर्व सुखे ती पतीमुळेच मिळतात. या प्रकारे नारदासी महिमा पतिव्रतेचा सांगितला. श्रीधर्म आणि स्वधर्म आपण पाळावा, महिमा आपण आपला वाढवावा, प्राप्त जन्म सार्थकी लागावा, म्हणून करावे तातडीने. जे धर्माचे करती पालन, धर्म त्यांचे करतो रक्षण, या वचनाचा अनुभव घेऊन अनेकांनी पाहिले असे. पती सेवे वाचून श्रेष्ठ नाही, अन्य सेवा वरिष्ठ, तिन्ही लोकी सुख लाभत असे पतिव्रतेला. हा ब्रह्मनारद पुराणाचा पतिव्रता धर्म कथनाचा आद्य अधिक मास महात्म्याचा पूर्ण इथे झाला असे. अरुण मनवणी करी खास, स्वीकारा प्राकृत रचनेस 30वा अध्याय हरिचरणास प्रेमभावे समर्पितो. श्रीकृष्ण परमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आता या अध्यायाचा मराठी भावार्थ काय आहे तो देखील आपण जाणून घेऊया. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 30वा. याचा मराठी भावार्थ. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 30वा. पतिव्रतेच्या खुणा आणि धर्म. सूत सांगतात की नारदाने ऋषींना पतिव्रतेच्या खुणा आणि तिचा धर्म कोणता हे विचारले, तेव्हा ते म्हणाले की जी स्त्री आपल्या पतीलाच पूज्य मानते, ती त्याला तो कसाही असला तरी तो देवासमान मानते, ती पतिव्रता होय. ती पतीच्या आज्ञेचं कधी उल्लंघन करत नाही, त्यास उलटून बोलत नाही, ती सदैव सेवेस तत्पर असते. तो तिला जेवढे द्रव्य देईन त्याचा ती आवश्यक तेवढाच खर्च करते व दानधर्मासाठी पैसा वाचवते. ती सासू सासरे दीर जावा यांचा उचित आदर करते, कधीही कोणाच्या जीवाला दुखवत नाही व त्यांची सेवा करते. पतीच्या मनात संतोष होईल अशा प्रकारचे ती वर्तन करते. ती कोणाबद्दलही ईर्ष्या धरत नाही, गर्व करत नाही आणि मत्सर वा तिरस्कार करत नाही, तर उलट सर्वांचेच उचित स्वागत सत्कार करते. ती गृहदक्ष राहते, अतिथी धर्माचं पालन करते आणि आपल्यामुळे घरात कधीही गृहकलह घडून देत नाही. ज्या गोष्टी आणि जे काही वर्तन आपल्या पतीस प्रिय असेल तेच जी करते तीच खरी स्त्री पतिव्रता होय. आता नारदा, पतिव्रतेस कोणती बंधने असतात आणि तिला कोणते धर्माचरण करावे लागते ते ऐक. तिने पतीची आज्ञा मोडू नये, त्याचा शब्द डावलू नये आणि पतीच्या परवानगीशिवाय तिने कोठेही जाऊ नये. तिने पती निजल्यावर निजावे आणि तो उठण्याआधी आपण उठावे. गृह कर्तव्य चोख करावे आणि सेवा करण्यात कधी कुचराई करू नये. तिने कधी उखळ मुसळ पाट्यावर जाते वरवंटा किंवा दाराच्या उंबरठ्यावर बसू नये. पतिव्रतेचे असे धर्माचरण तिला महानता, गौरव व सन्मान मिळवून देते. थोर पतिव्रतेच्या पुण्याची अन्य कशाची तुलना करता येत नाही. जी स्त्री पतीची आज्ञा मोडते, मनमानी करते आणि हट्ट करते ती नरकात जाते. जी पतीवर क्रोध करते तिला पुढचा जन्म कुत्रीचा मिळतो. जी स्वतःचा पती दूर करून दुसऱ्याची शेज स्वीकारते ती पुढील जन्मी डुकरीण होते. जी पतीसोबत वाद घालते आणि मीच खरी असा आग्रह धरते ती पुढील जन्मी मूक होते. जी स्त्री स्वधर्माचं पालन करते ती जगात श्रेष्ठ ठरते. पत्नीचे पती हेच दैवत असल्याने तिला पतीमुळे वैभव प्राप्त होते. पतीच्या चरणाशी तिला समस्त तीर्थ लाभतात. तिला आपल्या पतीपासून संतान प्राप्ती होते आणि त्याच्याच कृपेने तिला धनसंपत्ती तसेच इह परलोकीची सर्व सुखे मिळतात. जी स्त्री धर्माचं पालन करते तिचे धर्म स्वतः रक्षण करतो. इथे पतिव्रतेच्या खुणा आणि धर्म सांगणारा अधिक मास महात्म्याचा 30वा अध्याय पूर्ण होतो. आता आपण या अधिक मासाचा शेवटचा अध्याय म्हणजे 31वा अध्याय जाणून घेणार आहोत. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 31वा. श्री गणेशाय नमः. श्री गणराज महागणपती अष्टग्रामी त्यांची वस्ती, अष्टविनायक नावे ख्याती असे बहुलोकांत. 8 गावींचे अष्टविनायक, जे का भक्तांचे परिपालक, करिता संभाळ प्रेमपूर्वक जे आपल्या भक्तांचा. त्या अष्टविनायकासहित नमिली शारदा सरस्वती, दैवत विद्या कला गुणांची खैरात करीती जे भक्तांवरी. सरस्वती शारदा मातेला मागणे केले काव्य शक्तीला, जी हवी ग्रंथ लेखनाला या अधिक मास महात्म्याच्या. सद्गुरूंच्या चरणी मिठी घालून मागितले कृपेचे वरदान, हे लेखन व्हावे पूर्ण त्यांच्याच कृपा प्रसादे. तुझे मनोगत पूर्ण होईल, ग्रंथ रचना पूर्ण होईल, लोकमान्यता ती पावेल, साधला आशिष.
त्याच शुभ आशीर्वादे होत प्रेरित अधिक मास महात्मे असे कथित या प्राकृत मराठी भाषेत लोकसेवे कारणे. आधार तयांसाठी घेतला ब्रह्मनारद पुराणाचा भला 31 अध्याय गोविला असे कथाभाग तो. ही कथा सूत शौनिकांसी नारायण ऋषी सांगती नारदासी श्रीकृष्ण ते पांडवासी केले निवेदन आदरे. हे त्या सकलांचे मंगलतेने निवेदन केले तुम्हा कारणे तुम्ही त्यास मोठेपणाने प्रेमांदरे स्वीकारा. शौनादिकां सांगती सूत ऋषी नारदाशी सांगत पतिव्रतेचा धर्म श्रेष्ठ जो का असे शास्त्रात कथाभाग तो सर्व. ऐकून नारद करती अनेक प्रश्न अधिक मासीचे कास्यदान काय कारणे मोलाचे नारायण म्हणते नारदाप्रती. या संदर्भात शिव पार्वती यांच्यात झाली मोठी चर्चा ती तुझला सांगतो पार्वती पुसे महादेवांसी. येता त्या अधिक मासी विशेष महिमा कोणत्या दानासी तुझी मला सांगावे. महादेव म्हणती पार्वतीला महत्व पुरुषोत्तम मासी दानाला कोणती असे ते तुला सांगतो. शास्त्रधाराने सकल ब्रह्मांडाचे प्रतीक म्हणून कास्य पात्र निवडावे सर्वांनी 30 अनारसे त्यात भरून 7 दोऱ्यांनी बांधावे. हे कास्य पात्र अनारशासहित सज्जन जामाता आणि विप्राप्रत श्री नारायण मानवने त्याप्रत विधिवत दान करावे. त्यातील अनारसे ते 30 तत्वरूप ते असती खास सप्तधागे सप्तलोकांप्रत प्रतिकात्मक जाणावे. ज्याच्यापाशी असेल उपधन त्यांनी असे 30 संपुटे करून ते नारायणसी भक्तिभावे अर्पण करावेत या मासात असे महादेव पार्वतीला सांगता. तिला आनंद झाला. तिने तिच्या व्रत सांगतेला तेच केले ते दान. अपुपदाना विनया व्रताची सांगता न होय कधीच म्हणून महत या दानाची असे. पुरुषोत्तम मासे या नारायण ऋषी नारदास म्हणते पुरुषोत्तम व्रताचे महात्मे ऐकताच त्यांची पापे नाश पावतात. केवळ श्रवण भक्तीने जरी श्रवणाची एवढी महती तरी आचरणाची ती किती सांगावे घ्यावे अनुभव प्रचिती. ज्याने त्याने स्वतःच कलियुगी हा जीवांसाठी सुगम मार्ग लोकांसाठी नारदा श्रवणीच तृप्ती झाली. पावले समाधान विरम्र भावे करुणी नमन म्हणती. झालो आज धन्य कळला पुण्यमार्ग महान अधिक उपासनेची ही सुवर्ण संधी. हे जीवाला वारंवार न मिळे त्याला 3 वर्षांनी एकदा वाट्याला परमभाग्य येत असे. जे पापाचे करी शालन पुण्य मनुजा देई मिळवून दुर्भाग्य दारिद्र्य दूर करून देते सुख समाधान या मासेचे व्रत आचरण. स्नान दान श्रवण स्मरण या मार्गी जीवांचे उद्धारण होते असे सहजची. म्हणून सर्वांस एक विनवणी न दवडता संधी हातोनी अल्प स्वल्प मार्गाने खऱ्या साधून कल्याण देवदेवता ऋषी मुनी राजा आणि रंक यांनी हे व्रताचरण अधिकाचे करुणी साधले असे सोहित. तुम्हीही दूर न राहावे यथाशक्ती पुरुषोत्तमास पुजावे. महात्मे वाचावे निवेदन करावे भक्ती जगी वाढवाव्या. भक्ती करता भगवंत भेटे जीवाचे सर्व बंधन तुटे. मोक्षमुक्तीचा मार्ग भेटे होता ती हरिकृपा असो आता शिवावलोकन करुणी होती पूर्ण भक्ती भावे. श्रीकृष्ण अर्पण करतो व्हावय हरिकृपा. प्रथम अध्यायी मंगलाचरण सूत करीती महात्मे कथन. द्वितीय अध्यायी नारदास नारायण हे महात्मे संगती. तिसऱ्या अध्यायी कृष्ण पांडवांचा भाग आला संवादाचा. चौथ्या अध्यायी मलमास आला उद्धारास्थ वैकुंठा. अध्यायी 5, 6, 7 सांगतो मलमास व्यता. हरी सांगतो कृष्ण त्यांचे उद्धारण करतो. पुरुषोत्तम नाम देऊनिया 8, 9, 10व्या अध्यायात आली मेधावतीची कथा. साध्यवत शिव उपासना ती करीत प्राप्त उद्धारली ती कैसी. 12व्यात कथा द्रौपदी गतजन्माची. 13व्या अध्यायी कथा दृढ धन्वांची. 14वा अध्याय शुकवाणींची उकल वाल्मिकी करतात आणि 15 ते 19 सुदेव विप्रकथा सुरस आहे. सांगितले ती विशेष वर्णित महिमा अधिकाचा. अध्याय 20 ते 22 सांगे पुरुषोत्तम महात्म्यास. कथा 23-24 व्यात झाली. दीपदानाची अध्याय 25-26 सांगतो महात्मे ते वर्णन करतो. व्रत उद्यापन विधी सांगतो महत्व ते दानाचे. 27, 28, 29 कर्दू विप्र वानर योनीत कसा उद्धारला. पडला जळात कथाभाग तो आला.
अध्याय 30 पतिव्रतेचा धर्म. 31 अध्याय सांगतो मर्म. कास्य पात्रीचे अपुपदान. कैसे असे सृष्टीचे ब्रह्म नारदे पुराणी जे वर्णिले पुरुषोत्तम महात्मे अति चांगले ते तुम्हा कारणे पोथित दिले या संक्षिप्त रूपाने. पिता गोविंद माता लिहिला जन्म त्यांच्या पोटी झाला हरिभक्तीचा वारसा दिला ज्यांनी पाजवणी ज्ञानामृत. माता पिता आणि कुलदेवता यांची मजवरी कृपा होता सद्गुरु ज्ञानानाथांजी लाभता झाले जन्म सार्थक. माता पिता सद्गुरूंनी संत भगवंत सेवा करुनी बाळा चालवी तुझी लेखनी हीच आज्ञा दिली असे. ती आज्ञा मानुनी प्रमाण मी करीत असे हे ग्रंथलेखन हे त्यांचेच कृपादान केवळ निमित्त मात्र मी हा. ब्रह्मनारद पुराणाचा पुरुषोत्तम महात्म्य श्रावणाचा अध्याय अधिक मास महात्म्याचा पूर्ण इथे झाला असे. अरुण विनवणी करी खास स्वीकारा प्राकृत रचनेस 31 अध्याय श्रीहरी चरणास प्रेम भावे समर्पितो. इति श्री अधिक मास महात्म्ये समाप्त. श्री कृष्ण परमवस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आता या अध्यायाचा मराठी भावार्थ काय आहे तो देखील आपण जाणून घेऊया. श्री अधिक मास महात्म्ये अध्याय 31 पुरुषोत्तम महात्म्ये श्रवण वर्णन महिमा. शौनदिकांना सूत महामुनी हे सांगतात की अशा प्रकारे नारायण ऋषींनी नारदास पतिव्रतेच्या बाबतीतील त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. त्यानंतर नारदांनी विचारले की हे ऋषीवर या अधिक मासात कास्य पात्राचे दान का सांगितले आहे त्याचं कारण काय. तेव्हा नारायण ऋषी म्हणतात की एकदा हाच प्रश्न सती पार्वतीने भगवान महादेवांना विचारला होता. तेव्हा त्यांनी जे सांगितले तेच मी तुला सांगतो. ते म्हणाले की तो नारायण हाच ब्रह्मांडाचे स्वरूप आहे. त्याला खरे तर आपण काय दान देणार तरी देखील जे अर्पण करायचे आहे तो अहंकार. बाह्य स्वरूपात या मासात ब्राह्मण जावई आणि सज्जन यांना एक कास्याचे पात्र त्यात 30 अनारसे भरून द्यावेत असे सांगितले आहे आणि त्यातील 30 हा अंक तत्वाचे प्रतीक आहे. तर त्याभोवती गुंडाळलेले 7 सुताचे धागे हे सप्त लोकांचं प्रतीक आहे असे अपुपदान दिल्याने भगवान पुरुषोत्तम मास संतुष्ट होतात. हे ऐकल्यावरती स्वतः पार्वतीनेही आलेल्या अधिकात तसेच दान दिले व पदरी पुण्य जोडले. नारायण ऋषी नारदास म्हणतात की जे लोक पुरुषोत्तम व्रताचे महात्म्य ऐकतात त्यांच्या सर्व पापांचा नाश होतो. या कलियुगात हा जीवांसाठी पुण्यपदरी जोडून देणारा सुगम मार्ग आहे. ही संधी सुद्धा वारंवार येत नाही, दर 3 वर्षांनी एकदा येते. या मासाचे व्रत आचरण स्नान दान श्रवण नामस्मरण हे उपासकाचा उद्धार करते. देवदेवता ऋषीमुनी राजा रंक यांनीही व्रताचरण करून स्वतःचे हित साधले आहे. यासाठी तुम्हीही दूर न राहता यथाशक्ती पुरुषोत्तमास पूजावे, त्याचे महात्म्य वाचावे आणि जगी भक्ती वाढवावी. भक्ती केली तरच भगवंत भेटतो आणि तो जीवाची सर्व बंधने तोडतो व त्याला मुक्त करतो. त्यानंतर रचनाकार या संपूर्ण पोथीचे शिवालोकन करतो. शेवटी हे ग्रंथलेखनाचे कार्य त्या श्रीहरींच्या कृपेने पूर्ण झाल्याचे सांगून ती पोथी भक्त भाविकांच्या हाती समर्पित करतो. इथे पुरुषोत्तम मासाच्या महात्म्याचा श्रवण महिमा सांगणारा अधिक मास महात्म्याचा 31 अध्याय पूर्ण होतो. इति श्री अधिक मास महात्म्ये समाप्त. श्री कृष्ण परमवस्तु. तर मंडळी, आपण या अधिक मासाच्या निमित्ताने आता या ग्रंथाची इथे समाप्ती होत आहे. तुमच्या निमित्ताने देखील मी देखील या ग्रंथाचे रोज एक अध्याय याप्रमाणे वाचन केले. झालेली सेवा मी भगवान विष्णूंच्या चरणी समर्पित करते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.